तर नमस्कार मंडळी, राम राम, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जातोय गावी. काल रात्री मी लालबागचे सर्व गणपती फिरलो. त्याचा ब्लॉग आता ट्रेनमध्ये बसून एडिट करेन मी. मग सकाळी डायरेक्ट कामाला गेलो. आज झोप तर नाहीच झाली आहे. बघू ट्रेनमध्ये किती एडिट होतोय नाही होतोय. मग उद्या तर गावी जाणार आणि आता 4-5 दिवस ते बिझी शेड्यूल जॉब वगैरे साईडला ठेवून फक्त आराम करायचा. तर चला, तर आता मेट्रोवर आलेलो आहोत. बॅग इज रेडी आणि आपली मेट्रो पण आलेली आहे. तर अशा प्रकारे गावाचा सुरुवात तयार झालेला आहे. दादरला पोचलो आहे आपण. बघू गाडी कधी येते. 12:30चा टायमिंग आहे गाडीचा. मम्मी पप्पा माझे ह्याच गाडीने गेले होते, पण ती 4 तास लेट होती तेव्हा. तर आज बघू टायमात पोचते. तो फायनली गाडी आलेली आहे. 10 मिनटं उशिरा आहे, पण तेवढं ठीक आहे. 01151 CSMT सावंतवाडी स्पेशल. कोई दिया है, दोनों को एक आदमी दिया है पकड़ के उनका देने था. तर सध्या तरी गाडी 2 तास लेट चालू आहे. तर आता सकाळच्या 8:15 वाजले आहेत आणि आमची गाडी चिपळूणला पोचली आहे. तर मध्ये इश्यू झाला होता काहीतरी, म्हणून गाडी थांबवली होती मध्ये. तर सांगतो मी तुम्हाला नंतर काय झालं. तर आता 11 वाजले आहेत आणि रत्नागिरीला पोचलो आहे. झोप मस्त पूर्ण झालेली आहे. बघू आता कधी पोचतो आहे. कुडाळला उतरेन ह्यावेळी. मम्मीच्या गावी जायचं आहे. तर तर 5 आणि 7 दिवसाचे गणपतीचं विसर्जन झालं. तर त्यानंतर चाकरमान्यांची परत मुंबईला जायला गर्दी पाहू शकता. फुल पॅक. कणकवली स्टेशनला आलो आहे आता मी. वाजले आहेत 1:40 दुपारचे. फुल क्राऊड आहे. बरं आहे. तर फायनली कुडाळला उतरलो आणि ही आमची ट्रेन जाते. चला बाय बाय. तर फायनली आपण कुडाळ स्टेशनला पोचलो आहे. तर ट्रेनमध्ये इन्सिडेंट असा झाला की माझ्या समोर जी लेडी मॅडम बसले होते त्यांचं पनवेल स्टेशनला जस्ट प्लॅटफॉर्म सोडणार होती गाडी. तर तेव्हाच एक जण मंगळसूत्र त्यांनी चोरलं आणि उडी मारून पळून गेला. तर ट्रेनमध्ये जर ट्रॅव्हल करते तर जरा काळजीपूर्वक करा. चोऱ्या वगैरे वाढल्या आहेत हल्ली. आणि करणारे ऑब्व्हियसली ते UP बिहारवालेच होते. 2 जण होते वाटतं. तर एक उडी मारून पळाला. त्या साथीदार भेटला. मग त्याला ट्रेनमध्ये आम्ही तसं साईडला ठेवलं आणि मग RPFकडे देऊन टाकलं. तुमच्याकडे काहीच नव्हतं. ज्याला पकडलं आम्ही फोन वगैरे काहीच घेऊन फिरत नव्हतं. आधी कुठं बोलत होता की मेरे माँ को हॉस्पिटल के लेके जाने के लिए इधर जा रहा हूँ उधर जा रहा हूँ. मदम दिल्यावर बोलला की सॉरी गलती से आगे आ गए वगैरह वगैरह. तर हल्ली सर्व स्टेशनचं रिडेव्हलपमेंट झालं आहे. ओव्हरऑल लुक स्टेशनचं खूप भारी केलं आहे. लिटरली असं वाटतं कुठे मस्त एअरपोर्ट टाईप वगैरे आलं आहे. फुल चेंज सगळं. तर फायनली वी रीच कुडाळ स्टेशन. आता इथून जाऊया रिक्षा वगैरे पकडून कुठेतरी.
जेवण झालं, आता बाहेर भजन करतोय, तर भजनाची तयारी दाखवली तुम्हाला. आता भजन करून झालेलं आहे आणि आम्ही केलं आमचा गेटअप चेंज. आता फुगडी करतो टाइमपाससाठी. आम्ही थोड्या वेळाने आरती करू. तर ही आमची मीनाक्षी ताई, ही आमची बिंदिया ताई आणि हे आमचे कुठे गेले राज दादा. तर आता कॅमेरा धरा आणि गाणं हे बघ लांब राहायचं नाही असं ना. दोघांची एका ठिकाणी करायचं बरोबर. बाहेर पाहायला हवे असे बाहेर पाहायला हवे त्या. आणि बघ पुढे अजून पुढे आता फिर. आता पाठी जातो असा असा. पाठी पाठी जाता मला पुढे. तर गाईस हे लोक आज घराची लादी तोडणार आहेत. मला तर असंच वाटतंय आज काय आमची लादी काय शिल्लक राहत नाही. पार्ट 2 थोड्या वेळानंतर. आधी शिल्लक राहत नाही. आणि इकडे आलेले मामा. आता मामा आम्हाला थोडे टिप्स अँड ट्रिक देणार आहेत फुगडीचे. मामा प्लीज प्रेक्षकांना आमच्या सांगा. मामा प्रेक्षकांना आमच्या सांगा तुम्ही फुगडीचे कसे घालता ते टिप्स अँड ट्रिक सांगा घेऊन. प्लीज मामा प्लीज मामा. आणि आमच्या वहिनी साहेब. दमले चक्कर आलेली आहे इथे कोणाला तरी. आम्हाला फुगडी पण करायची, चक्कर पण येते. आणि हा आमचा डॉन जेवतोय. पिठी भाग आहे संपलेला आहे.